हॅलो, नमस्कार. हे आहे माझं मॉर्निंग रुटीन आणि आज बघा 7-8 अंडी जवळ-जवळ मी उकडवली आणि ही उकडवलेल्या अंड्याची चटणी बनवली. इकडे भांडे घासून झाले. त्याच्यानंतर पीठ मळून झालेलं आहे. तवा ठेवलेला आहे. आता चपात्या बनवून द्यायच्या आहेत सर्वांना गरम-गरम. पोळ्या बनवून झाल्यानंतर बघा शेंगदाणे भाजायला लावले लगेच. त्याच्यानंतर बटाटे उकडवायला लावले कुकरमध्ये. आता हा अंड्याची चटणीचा तर नाश्ता झाला होता. आता ही जेवणासाठी मी काय करते, शेंगदाण्याची चटणी बनवते आणि जे बटाटे आहेत ते उकडवलेले आहेत साबुदाणाची खिचडी बनवण्यासाठी. तर मुलांच्या टिफिनसाठी साबुदाण्याची खिचडीची फर्माईश होती आज. आणि बघा किती छान साबुदाणा खिचडी झालेली आहे. एकदम मस्त झाली होती, टेस्टी झाली होती, सर्वांना आवडली. मुलांचे टिफिन वगैरे भरून ठेवले, पण मग मुलांनी काय केलं, आम्हाला खिचडी पण इकडे खायला दे. तर मग अंड्याची भुर्जी खाल्लेली होती, त्याच्यावर थोडी थोडी त्यांनी खिचडी पण खाल्ली. आणि मिस्टरांची आहे सेकंड शिफ्ट. मग मिस्टर जेवण पण करून जाणार, त्याच्यानंतर टिफिन पण घेऊन जाणार. मग बघा गरम गरम मस्त वाफाळतं तुरीचं वरण बनवलेलं होतं. तुरीचं वरण बनवलं, इकडं कुकरला भात लावला आणि ती शेंगदाण्याची चटणी आहे ना, ती बनवावीच लागते. आणि एवढं जेवण बनवल्यानंतर बघा किचनची हालत काय झालेली आहे. आणि हा आहे जवळजवळ 12-12:30चा टाईम आणि तोपर्यंत मी एवढं जेवण बनवलेलं आहे. आता एवढं जेवण बनवल्यावरती किचन असंच मेसीच होणार ना. आणि वरण बघा छान दिसतंय. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, सर्व किचनने ना आवरून घेतलं. आणि आता भांडे घासायची माझ्यामध्ये काय ताकद उरली नव्हती, तेव्हा भांडे सर्व बेसिनमध्ये मी जमा करून ठेवलेले होते. तर असं आहे माझं मॉर्निंग रुटीन.